नमस्कार मंडळी, कशा आहात? तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे संडे, तर संडे स्पेशल काय चाललंय सगळ्यांचं। तर आमच्या इथं हे आज घरी असतात आरूचे पप्पा, तर त्यांना सांगितलंय की आज आम्हाला तुमच्याच हातचं खायचंय जेवण। तर त्यांना सांगितलंय काय पण बनवा, पण आम्हाला चालेल। आता ते लागलेत स्वयंपाक करायला, तर बोलतायत खिचडी बनवतो, तर आता ते खिचडी बनवत आहे। तर बघू ते खिचडी कसे बनवतात। तर आमच्यासाठी तर स्पेशलच असणार आहे की नाही का आरू? आरू बघा कशी मस्ती करते इथे, हे बघा। आरूची मांजरी खूप खोडकर आहे, बघा किती मस्ती करते, खूप खूप चावायला लागली आता। बिलो दोघीची मस्ती चालली आहे, तर चला आपण तिकडे जाऊन बघूया काय चाललंय। तर चला यांचं काय चाललंय बघूया। काय करताय हो? खिचडी। खिचडी बघा कशी मस्त झणझणीत। आज यांना सांगितले बनवायला, खूप छान बनवतात। आज संडे असल्यामुळे स्पेशल आहे आमच्यासाठी खिचडी। स्पेशल तर रोजच असतं, आम्ही काय ना काय बनवत असतो, पण आज खिचडी म्हटलं तर खूपच स्पेशल आहे। हे बघा माझ्या सोनाला आवडते ना खिचडी। पप्पाच्या हातची खूप आवडते तिला। तर बघू आपण कशी बनवली यांनी खिचडी नंतर। सगळं झालं तुमचं? हो। अरे वा, माझ्यापेक्षा पण भारी बनवलं बघ तुम्ही, पटापटा। हो। तर खिचडी स्पेशल कोणाकोणाला आवडती कमेंट करून नक्की सांगा। आमच्या घरात तर सगळ्यांनाच आवडती, झटपट होणारी, आणि खास करून यांच्या हातची। माझ्या हातची कोणाला जास्त आवडत नाही। हो ग सोना, वाढतो ना। दादा दही आणाय गेलाय, आज आणले मग मज्जा। दही बरोबर मस्त लागते ना। आणि ठेचा पण आहे, ठेचा। हो, कोल्हापुरी ठेचा। मी तर विसरलो, मज्जाच आहे। मी सांगितलं तर नव्हते ऐकत, पोरीने सांगितलं तर बरोबर लगेच खिचडी बनवली। मम्मी बी कशी काम साधू आहे, बघितलं ना? काय काम साधू केला? पोरीला पुढे करती, आरू बोल आरू बोल, आरू पप्पाला लगेच चण्याचं झाडं चढवती, मग पप्पाला करायला लागतंय ना। कधीतरी असं वाटतं ना कोणाच्या तर दुसऱ्यांच्या हातचं खावं, रोज स्वतःच्या हातचं खाऊन खाऊन कंटाळा येतो ना। आज तर माझी मजा झाली, आज स्वयंपाक करायचं माझं वाचलं। आज आरूच्या आवडीची खिचडी बनवली। आता बघू कशी झाली खिचडी। सगळं टाकलंय ना, पण मीठ चटणी बिटणी सगळं टाकलंय ना, नाही तर राहिलं। ओके ओके। नाही तसं तर खूप छान बनतात, सगळं बरोबर असतंय। आराम करायचं तुम्हाला आज, आता अर्धा दिवस तर गेला आता झालं। त्याला किती वेळ लागला बरं? किती पटकन केलं, माझ्यापेक्षा पण लवकर केलं। चला दही बी आली। हा, दही पण आणली आता मयुरेशने। मयुरेश दही बी घेऊन आला मस्त। आता चला आता बसूया, झालं ना? बनवून झालं ना? चला आता जेवायला बसा, चला चला। तर त्यांना सांगितलंय वाढायला, माझ्या सगळ्याच गोष्टी सुट्टी करणार आहे मी, तर आता वाढायला लागलेत। चला आज मस्त आहे तर खायचं। ये मयू, लवकर लवकर लवकर। वास तर मस्त आलाय, वास तर छान आलाय है ना आरू? मला पण गार पाणी पाहिजे। आरू तू नको पिऊ, तुला सर्दी झाली, तू नको पिऊ। अजिबात नाही, ऐकतच नाही पोरगी। ऐकत जागा जरा। नाही नाही, आम्हाला काय नाही होत, ऐकायचं जरा। काय आणताय हो? हा, कांदा आणा। काय करते आरू तू? तर केस बांध ना पहिलं, थांब इकडे केस बांधते मी, चल। वा, अरे प्लेटी का अशा लांब लांब ठेवल्या? वाढ द्या आरू। दही पोट
वास तर छान येतोय मस्त. आरू तू हाताने खाशील ना? का काय तुझा हाताने खाचल? हाताने खायलाच मागत नाही पोरगी खरंच. बघा हाताने नको बोलते खायचं. पप्पा चालतील आज. दही दही कुठे? मला पण द्या. पापड दादाला दे, मम्मीला दे. किती लांब लांब बसलात रे. अरे वा पापड पण तळले का? का मी तळलेलेच आहेत वाटतं. मी तळलेलेच शाळेत हो म्हणतायत लगेच. दे मला दे. कशी झाली हो खिचडी? मस्त एकदम. स्वतःची तारीफ आम्ही खाऊन सांगणार. मस्त झाली का? आरू बघ खाऊन कशी झाली. मस्त ना? तुला तर आवडतीच पप्पाच्याच हातची. तर मी खाऊन बघते कशी झाली आहे. मस्त झाली. त्यांच्या हाताला टेस्ट आहे खूप छान. कसला पण बनवलं हाताला छान होतं. त्यामुळे काही नसलं ना मटेरियल तरी सुद्धा चांगलंच होतं. कोणाकोणाच्या हाताला टेस्ट असते. आता बोलू नका चण्याचं चढवते. ठेचा मस्त लागतं ना ठेचा बरोबर. अजून आम्हाला खिचडी पाहिजे अजून. त्याच्यामुळे मस्त झाली एकदम. एकदम छान. आलूला पण आवडली ना? आलू करपवली ना खाली. करपलेली खूप छान वाटते. करपत नाही आम्ही मुद्दाम करपवतो. एक शिट्टी एक्स्ट्रा देऊ. बस बस. तुम्हाला घ्या. चला मस्त आता आम्ही खिचडी एन्जॉय करतो. खा. ठेवा तो व्यवस्थित. तर मस्त आता आमचं जेवण झालंय. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.